डाळ तांदूळ न भिजवता, न वाटता आणि पीठ न आंबवता झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार म्हणजे टोमॅटोचा डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग टोमॅटोचा डोसा कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो। असे मोठे मोठे त्याचे पीस कट करून घ्यायचे। पिकलेले टोमॅटो आपल्याला इथं घ्यायचे आहेत। 1 वाटी इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। वजनी म्हणाल तर अंदाजे 200 ग्रॅम हे पीठ आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी रवा। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथं घेऊ शकता। इथं मी जाड रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा याच्यामध्ये घालूयात बेसनाचं पीठ। अर्धा चमचा इथं घातलेला आहे मी जिरं, किंवा तुम्ही जिऱ्याची पावडर सुद्धा इथं वापरू शकता। लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर अर्धा चमचा इथं मी घातलेला आहे मीठ। मिठाचा जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर हे बॅटर तयार करून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मीठ घालू शकता। 1 वाटी घातलेलं आहे पाणी। ज्या वाटीने तांदळाचं पीठ मी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं घातलेलं आहे पाणी। त्यानंतर हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेलं आहे। एका आता बाउलमध्ये हे काढून घ्यायचं। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पाहू शकाल। याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी आपल्याला घालायला लागणार आहे। तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे या भांड्याला जे काही पीठ वगैरे चिकटलेलं आहे ते पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी पाव वाटी मी इथं पाणी घातलेलं आहे। मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये ह्या पिठामध्ये हे मिक्स करून घेऊयात। आता दुसरं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही। आता हे पीठ आपण आंबवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा घालायला लागणार आहे। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मिक्स करूयात पाव चमचा सोडा, आणि सोडा घातला की याच्यावरती एक अर्धा चमचावर पाणी आपल्याला घालायचं आहे, म्हणजे सोडा हा ॲक्टिवेट होतो। आणि त्यानंतर पळीनं आपल्याला पीठ जे आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। फेटताना एक काळजी घ्यायची की एकाच दिशेनं ही पळी आपल्याला फिरवत राहायची आहे। साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा जो आहे तो या पिठामध्ये पूर्ण असा मिक्स होतो। तर आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे पीठ जे आहे ते 5 मिनिटं आपण झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत या डोशासाठी लागणारी चटणी बनवायला घेऊयात। तर आता इथं चटणी बनवण्यासाठी घेतलेले आहे मी ओल्या नारळाचे काप अर्धी वाटी, आणि लसणाच्या पाकळ्या 4 ते 5, हिरव्या मिरच्या 2 ते 3 घ्यायचे आहेत। कमी तिखट लागत असेल तर अगदी एखादी मिरची तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर भाजलेल्या फुटाण्याची डाळ इथं घेतलेली आहे, साधारणतः 1 चमचा। थोडीशी घालूयात कोथिंबीर। तुम्हाला जर याच्यामध्ये साखर आवडत असेल तर अगदी पाव चमचा साखर तुम्ही घालू शकता। त्यानंतर पाव चमचा घातलेला आहे मीठ, आणि 1 चमचा घातलेला आहे लिंबाचा रस। वरून घालूयात थोडंसं पाणी। आता ही चटणी मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची। तर खोबऱ्याची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। एका वाटीमध्ये मी आता ही काढून घेतलेली आहे, आणि आता आपण डोसे करायला घेणार आहोत। तर त्यासाठी गॅसवरती मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्याचा शिडकावा किंवा पाण्याचा हबका असा तव्यावरती मारायचा, आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हा तवा पुसून घ्यायचा, आणि मग याच्यावरती आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे।
घालण्यापूर्वी थोडंसं पीठ पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्याला या पॅनवरती डोसा पसरवून घ्यायचा आहे. 1-2 पळ्या इथे मी टाकलेल्या आहेत. एकाच दिशेने पळी अशी अलगद फिरवायची. पातळसर डोसा आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. आता या मिश्रणापासून साधारणतः आपले 5 डोसे बनून तयार होतात. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि वरून असा डोसा कोरडा होत आला की आपल्याला याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता इथं मी याच्यावरून छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि कडेने हा डोसा असा आपोआप सुटायला लागतो. तर छान अशा याच्या कडा साईडने सुटायला लागल्या की डोसा आपल्याला तव्यातून काढून घ्यायचा आहे. आता खाली बघा याच्या डोशाला किती सुंदर असा कलर आलेला आहे. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे डोसा. हे डोसे गरम गरम असतानाच खाल्ले की ते छान लागतात आणि ते कुरकुरीत असतात. थोडा वेळ जर तुम्ही ठेवले त्याला तर मग त्याच्यानंतर हे नरम पडतात. त्यामुळे गरम गरमच करून हे खायला घ्यायचे. ह्याची टेस्ट खूप छान लागते. आता प्रत्येक डोसा काढताना काय करायचं की थोडंसं पाणी असं तव्यावरती शिंपडायचं आणि ते कॉटनच्या कपड्याने असं पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरा डोसा घालायचा आहे. कधीही घाई गडबडीच्या वेळेला जर तुम्हाला नाश्त्याचा कोणता प्रकार बनवायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही हा टोमॅटोचा डोसा बनवू शकता आणि अगदी पटकन असा हा तयार होतो. तर असेच सगळे डोसे मी आता तयार करून घेतलेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.